नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टी वाच याच्यावरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आजचा आपला विषय असणार आहे की 3 भाग्यांकाची मंडळी, म्हणजेच प्रत्येक महिन्याची 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारीख या तारखांना ज्यांचे जन्म आहेत त्या व्यक्तींच्या स्वभावाची वैशिष्ट्य काय असतील. आता इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आतापर्यंत आपण काय केलंय की भाग्यांक 1 आणि भाग्यांक 2 म्हणजेच 1 अंक जो सूर्याने प्रभावित असतो आणि 2 अंक जो चंद्राने प्रभावित असतो त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत. आता आज आपण 3ची स्वभाव वैशिष्ट्य बघणार आहोत. पण ज्या व्यक्तींचे जन्म 12 किंवा 21 तारखेला झालेले आहेत त्यांनी 12 वाल्यांनी 1 आणि 2 याची स्वभाव वैशिष्ट्य बघायची आहेत आणि शिवाय त्यांनी 3ची पण बघायची आहेत. आणि तसंच 21 तारखेच्या लोकांनी पण 2 आणि 1ची स्वभाव वैशिष्ट्य बघायची आहेत आणि मग 3ची बघायची आहेत. म्हणजे त्यांना आपल्या स्वभावातले बारकावे अजून जास्त चांगले लक्षात येतील. अंक 3 वर गुरुची सत्ता असते. या व्यक्ती सचोटीने वागणाऱ्या आणि न्याय व्यवस्था मानणारे असतात. कायदाही त्यांना मानायला आवडतो. सहसा त्यांना कायदा मोडायला आवडत नाही. ही मंडळी उत्साही असतात आणि नैतिक मूल्य जपलेली त्यांना आवडतात. मोकळ्या मनाची असतात. यांना इतरांना मदत करायला आवडतं आणि इतरांचं चांगलं झालेलं हे बघून यांना मनापासून आनंद होतो. मत्सर, द्वेष अशा गोष्टींच्या पासून ही मंडळी नेहमी लांब असतात. त्यांना म्हणूनच ते अतिशय चांगली अशी स्पंदनं स्वतःकडे आकर्षित करतात आणि म्हणूनच ते सतत प्रगतीपथावर राहतात. आयुष्यातले कोणतेही निर्णय हे त्यांना सारासार विचार करून घ्यायला आवडतात. सोज्वळ लोकांची मैत्री करायला त्यांना आवडते. इतरांनाही त्यांचा मान दिला जावा, इतर लोकांच्या गुणांनाही स्कोप मिळावा अशी त्यांची विचारधारा असते. आणि या त्यांच्या चांगुलपणामुळे लोकांना सहज स्वतःकडे आकर्षित करण्याची त्यांची क्षमता असते. या ठिकाणी एक गोष्टीचा सल्ला द्यावासारखा वाटतो. म्हणजे ह्यांचा जो हा इतका चांगला स्वभाव आहे ना, त्याचा गैरफायदा जर घेतला जात नाहीये याची मात्र त्यांनी खातरजमा अवश्य करावी. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास असतो. महत्वाकांक्षी स्वभाव असतो. सतत वर जाण्याची क्षमता असते आणि समोर ध्येय ठेवून स्वतःची प्रगती करण्याकडे ह्यांचा कल असतो. विशाल मन असतं. बौद्धिक पातळी पण अतिशय चांगली असते. विनोद बुद्धी पण असते. खेळाची आवड पण ह्या मंडळींना असते. पैशालाही ते यथार्थ महत्व देतात. पण समजा जर समोर कोणी गरजू आला तर त्यालाही मदत करायला हे ताबडतोब तयार होतात. आपल्या जवळच्या मंडळींना किंवा ज्यांना हे मानतात त्या मंडळींना मदत करायला तर हे कायमच तयार असतात. उत्तम संभाषण कौशल्य यांच्याकडे असतं. स्वभाव मोकळा असल्याने थोडं मोठ्याने बोलण्याकडे ह्यांचा कल असतो. आयुष्याचा आनंद घेण्याचीही त्यांना आवड असते. चांगलं ऐहिक सुख, खेळ, करमणूक, कीर्ती, यश आणि चांगलं नशीब यांच्याकडे असतं. आयुष्यात या मंडळी जर एखादं ध्येय ठरवलं असलं तर न दमता न कंटाळता त्या ध्येयाकडे वाटचाल करायची आणि ते ध्येय मिळवल्याशिवाय थांबायचं नाही असा यांचा स्वभाव असतो. धर्मावरती त्यांची श्रद्धा असते. कदाचित त्या गोष्टीचा अवडंबर नाही ते माजवणार, पण त्या श्रद्धेला यथार्थ मान मात्र ते नक्कीच देतील. अनेक विषयांवर स्वतःचं मत प्रदर्शित करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. धार्मिक विषयावरती सुद्धा बोलण्याची क्षमता या मंडळींच्याकडे असते. तत्वज्ञान, त्याच्यावरती भाषण, लेखन हे सुद्धा ही मंडळी उत्तम करू शकतात. आणि त्यामुळेच उत्तम भाषण करणारे, धर्मगुरू किंवा धार्मिक विषयावरती सल्ला देणारी व्यक्ती हे उत्तम बनू शकतात. कोणत्या वेळी कुठची गोष्ट आणि किती बोलली जावी याचा धडा इतरांनी या मंडळींच्याकडनं घ्यावा. इतरांना उत्तम सल्ला देण्याची ह्या लोकांची कपॅसिटी असते. आयुष्यात प्रॅक्टिकल विचार करून इतर मंडळींनी कुठला रस्ता घ्यावा हे यांनी जेव्हा सांगितलेलं असतं
तेव्हा त्या सल्ल्याचा उपयोग त्या व्यक्तीनं जरूर होतो आणि त्या व्यक्तींना झालेला फायदा बघून यांना मनापासून आनंद होतो. ठराविक डिग्निटी या मंडळींनी मेंटेन केलेली असते. म्हणजे वागण्यात ते मंडळी आपल्या त्या डिग्निटीच्या खाली उतरणारच नाही, पण बोलताना सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की कधीही वाईट शब्द किंवा शिव्या वगैरे ह्या मंडळींच्या तोंडून आपल्याला ऐकायला नाही मिळणार. यांची धार्मिक वृत्ती असते. धार्मिक स्थळांना सुद्धा व्हिजिट करायची त्यांची इच्छा असते आणि सहज ते प्रवास करू शकतात तिथे. आणि तसाही एरवी सुद्धा प्रवास करायला त्यांना आवडतो. यांच्या कल्पना यांच्या स्वतःच्या असतात आणि कायम इतरांच्या पेक्षा एक पाऊल पुढे करणारेच यांचे विचार असतात. विश्वासास पात्र, कुठचाही विचार उत्तम आणि क्विक करणारे याचं हे व्यक्तिमत्व असते. एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देण्याची त्यांची कपॅसिटी असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मल्टी फॅसेटेड पर्सनॅलिटी या व्यक्तींची असते. तशीच त्यांना ऍक्टिंगची आणि लिखाणाची सुद्धा आवड असते. एक मात्र गोष्ट अशी आहे की ही मंडळी स्तुतिप्रिय असतात. काही चाणाक्ष मंडळींच्या जेव्हा हे लक्षात येतं त्यावेळेला यांची स्तुती करून कदाचित आपल्या मनासारखी जास्तीची काही कामं या लोकांकडून इतर मंडळी करून घेऊ शकतात. यांची महत्वाकांक्षा चांगली असते, पण कधीतरी जर असं झालं की ही महत्वाकांक्षा अवाजवीपणाकडे झुकू लागलेली आहे तर मात्र यांचा स्वभाव डॉमिनेटिंग कडे जाऊ शकतो. त्याची मात्र त्यांनी काळजी घ्यावी. कधीतरी इतरांना इम्प्रेस करण्याच्या नादात जो खर्च करण्याची गरज नाहीये तो सुद्धा खर्च यांच्या हातून होऊ शकतो. म्हणजे आपण काय म्हणतो की कधीतरी दिखावा करण्याकडे किंवा ही वृत्ती थोडीशी उधळेपणेकडे जाण्याची शक्यता असते. कधीतरी असंही होऊ शकतं की मला महत्व मिळालंच पाहिजे. असं दिसतं आपल्याला ही व्यक्ती समजा एखाद्या दुकानात गेलीये आणि 1-2 मिनिटं दुकानदार किंवा सेल्समन यांनी जर यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर ही ते दुकान सोडून बाहेर येतात. या ठिकाणी मात्र यांचा हा स्टबर्नेस दिसतो. कधीतरी असंही होत असतं की इतरांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी प्रयत्न केले जातात किंवा असंही होऊ शकतं की इतरांचं माझ्याबद्दलचं मत काय आहे या गोष्टीला अवाजवी महत्व सुद्धा दिलं जाऊ शकतं. मंडळी, आज आपण इथेच थांबूया. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझ्या यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच हे आपण अवश्य पाहावं, सबस्क्राईब करावं आणि आपली मतं प्रदर्शित करावीत अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.